या आगमन लक्ष्मीनगर या ठिकाणाहून सुरू होऊन आरबीएल बँक या ठिकाणापर्यंत होणार आहे। आणि सर्व महिला भगिनीला विनंती आहे की आपण सर्वांनी महाराजांच्या आगमनासाठी त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। तसेच आम्हाला कमीत कमी दररोज इतक्या महिला भगिनी आम्हाला भेटतात की त्या कथेसाठी ते खूप उत्सुक आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच लाखाच्या वर भाविक त्या ठिकाणी येणार आहेत आणि महाराजांच्या कथेसाठी वर्षानुवर्ष त्यांची तारीख मिळत नाही, पण सुजय दादांच्या प्रयत्नातून आपल्याला लवकरात लवकर तारीख मिळाली आणि आगमनासाठी त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। तसेच सर्व महिलांना विनंती आहे की शक्य असल्यास पिवळी व भगवी साडी घालून आपण या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी स्वागतासाठी उपस्थित राहायचं आहे। महाराजांची व्यवस्थित आपल्याला 10 फुटावरून महाराजांचे दर्शन होणार आहे, याचा विशेष लाभ सर्वांनी घ्यायचा आहे। कुठलाही गोंधळ आपण आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशन आयोजित शिवमहापुराण प्रदीप मिश्राजी महाराज यांच्या सुमधुर वाणीने 12 ते 16 ऑक्टोबर रोजी आस्तगाव माथा निर्मळ पिंपरी या ठिकाणी भव्य प्रमाणात आयोजित केलेला आहे। या कथेसाठी आदरणीय पूजनीय प्रदीप महाराज मिश्रा यांचं शिर्डी या ठिकाणी दिनांक 11 रोजी 3 वाजता त्यांचं आगमन होत आहे। या आगमनासाठी शिर्डीकर सर्व सज्ज झालेले आहेत। या आगमन लक्ष्मीनगर या ठिकाणाहून सुरू होऊन आरबीएल बँक या ठिकाणापर्यंत होणार आहे। आणि सर्व महिला भगिनीला विनंती आहे की आपण सर्वांनी महाराजांच्या आगमनासाठी त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। तसेच सर्व महिलांना विनंती आहे की शक्य असल्यास पिवळी व भगवी साडी घालून आपण या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी स्वागतासाठी उपस्थित राहायचं आहे। शिर्डीच्या पावनभूमीमध्ये प्रदीप महाराज मिश्रा हे अगदी जवळून आपल्याला त्या ठिकाणी दिसतील किंवा त्यांचं दर्शन घेता येईल। या स्वागताची तयारी आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशी करण्यात आलेली आहे। लक्ष्मीनगर या ठिकाणी भव्य अशी कमान उभारून 40 फुटी हाराने त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे। तसेच 300 पेक्षा अधिक वारकरी याच्यामध्ये सहभागी होणार आहे। त्यानंतर पावली करणारे जे भक्त आहेत ते या ठिकाणी असणार आहे। तसेच सन्मित योग मंडळांचं झांज पथक असणार आहे। नाशिक इथून येणार वंदन ढोल पथक हे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे। तसेच रतलाम इथून जे परिक्रमेसाठी साई भक्त येत असतात त्यांचंही मोठा संच या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे। तसेच आघोरी जे शिवतांडव करतात, आघोरी साधू जे असतात त्यांचाही एक संच खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी होणार आहे। तरी मी सर्व शिर्डीकरांना व सर्व शिवभक्तांना महिला भगिनींना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या स्वागत समारंभामध्ये सहभागी व्हायचंय। बाबांच्या पुण्यनगरीमध्ये प्रदीप महाराज मिश्रा यांचं अगदी भव्य प्रमाणात अगदी मनापासून त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी जनसेवा फाउंडेशन तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीनं आपणा सर्वांना नम्र विनंती करतो। ओम साईराम, ओम नमः शिवाय। आपल्या माध्यमातून सांगण्यास आनंद होत आहे की आपल्या परिसरामध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन राज्याचे जलसंधारण मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या वतीनं आपल्या परिसरामध्ये होत आहे। 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान ही कथा निर्मळ पिंपरी आस्तगाव या शिवारात होणार आहे। मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की सर्व महिला भगिनी तसेच सर्व नागरिकांनी या कथेचा लाभ घ्यायचा आहे। तत्पूर्वी उद्या दुपारी 3 वाजता साईबाबा मंदिर लक्ष्मीनगर ते आरबीएल बँक या ठिकाणावरून आपले परमपूज्य जे महाराज आहे त्या महाराजांचं आगमन या ठिकाणी होणार आहे। आणि या महाराजांच्या दर्शनासाठी खूप मोठ्या संख्येने महिला असतील, शिर्डी परिसरातील नागरिक असतील, हे त्यांचा दर्शनाचा व आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी येणार आहे। मी सर्व नागरिकांना महिलांना विनंती करेल की अशा सुंदर असं नियोजन या महाराजांच्या मिरवणुकीचं केलेलं आहे आणि या मिरवणुकीमध्ये विविध अशा सर्व स्वयंसेवक आमचे काम करणार आहेत। त्याच पद्धतीनं महिला या मिरवणुकीमध्ये असणार आहे, ढोल पथक असणार आहे, विविध या ठिकाणी महिला असेल, ढोल पथक असेल, तसंच काही विद्यार्थी या ठिकाणी पावली खेळणार आहेत। तसंच या ठिकाणी काही महिला कलश घेऊन या महाराजांच्या स्वागतासाठी येणार आहेत। खूप भव्य दिव्य अशी मिरवणूक या शिर्डी शहरामधून शिव महापुराण कथाकार
प्रदीपजी मिश्रा आहेत यांची होणार आहे, तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की जे जे या मिरवणुकीमध्ये महाराजांच्या दर्शनासाठी येणार आहे त्यांना विनंती आहे की आपण कुठलीही गोंधळ न करता महाराजांचे व्यवस्थित आपल्याला 10 फुटावरून महाराजांचे दर्शन होणार आहे, याचा विशेष लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. कुठलाही गोंधळ आपण करू नये आणि येत्या 5 दिवसामध्ये आपण ही जी महाशिवपुराण कथा आहे याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. खऱ्या अर्थानं शिर्डी व शिर्डी परिसरातील राहता तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं मी नामदार साहेब असतील, डॉक्टर सुजय दादा असतील यांचे मनापासून धन्यवाद व आभार मानेल की इतकं मोठं पुण्याचं काम ते या राहता तालुक्यामध्ये करतायत. महाराजांच्या कथेसाठी वर्षानुवर्ष त्यांची तारीख मिळत नाही, पण सुजय दादांच्या प्रयत्नातून आपल्याला लवकरात लवकर तारीख मिळाली आणि पुढच्या 5 दिवसात ही कथा महाराज या ठिकाणी शिवमहापुराण कथा या ठिकाणी होणार आहे. मी डॉक्टर सुजय दादा आणि नामदार साहेबांचे आभार मानेल की इथल्या महिलांसाठी, कारण इथल्या महिलांचं बऱ्याच वर्षापासून असं म्हणणं होतं की ह्या कथेसाठी आम्हाला बाहेर गावी कथेसाठी बाहेर जाण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या आणि तीच अडचण डॉक्टर सुजय दादांनी दूर केलेली आहे आणि कथा जी शिवमहापुराण सुजय दादा आणि नामदार साहेबांनी ठेवलेली आहे, खऱ्या अर्थानं जे पुण्य जे मिळणार आहे ते सगळ्या महिला असतील, सगळ्या नागरिकांना हे पुण्य मिळणार आहे आणि या पुण्याचा खरा वाटा हा डॉक्टर सुजय दादांचा आहे असं मला वाटतं. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे आज देशातली सर्वात मोठ्या शिवमहापुराण कथा आज या शिर्डी परिसरामध्ये होत आहे आणि या शिवमहापुराण कथेसाठी हजारो लाखो भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि त्याचं नियोजन आमच्या सारख्या युवकांना करायला भेटलं ते आमचे भाग्य आहे. आमचं भाग्य एवढं मोठं आहे की आम्हाला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्यामुळे आम्हाला जे भाग्य भेटलं आम्ही त्यांना ते आमचं भाग्य समजतो आणि आज या कथेसाठी जवळपास 500 फूट लांब देखावा आणि त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि आम्हाला कमीत कमी दररोज इतक्या महिला भगिनी आम्हाला भेटतात की त्या कथेसाठी ते खूप उत्सुक आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच लाखाच्या वर भाविक त्या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी सेवा करायची संधी आम्हाला मिळणार आहेत, त्याचं भाग्य आम्ही समजतो आणि शिर्डीतील सर्व युवक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि उद्या मिरवणुकीसाठी मी सर्वांना आवाहन करेन की मोठ्या संख्येने या मिरवणुकीत उपस्थित राहावे अशी मी सर्व शिर्डीकरांना आणि शिर्डी परिसरातील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो.